तर मित्रांनो, आपण आता शेवटचा व्हिडिओ बनवतो. तर आता खालच्या टोकाला, या किल्ल्याच्या खालच्या टोकाला एक तुम्हाला दाखवतो का झूम करून, हा एक तोफ आहे आणि हा किल्ल्याच्या पूर्वेचा भाग आहे जो धावतोय. तो हा राणी महाल, हा अन्न भांडार आणि तटबंदी. आणि ज्या ठिकाणी आपण शेवटच्या टोक्याला जे थांबलो तो हा, ज्या ठिकाणी ही एक मोठी तोफ आहे. मला बोलायचं नाही. ईश्वरीय इकडे थांबा रे, ईश्वरीय हो का, तोफ दाखवतो मी तुम्हाला. ही पहा, त्याचं चित्र आहे. हे पहा कशाचं चित्र आहे. एक कर्नाटकमध्ये, कर्नाटक आंध्रा या भागामध्ये ह्या चित्राचे नमुने आपल्याला बघायला मिळतात. या ठिकाणी इथे एक सुराख आहे. हे पहा, तो वाहून नेण्यासाठी हा भाग आहे. थोडंसं हा भाग आहे. ही तोफ आहे. आणि ही बघा, आता आपण तुम्हाला तोफ दाखवते. याच्या आतमध्ये जे आहे ना, बारूद गोळा घातला जातो. ते बघा, असे नक्षे आहेत त्याचे. आणि या ठिकाणी तुम्हाला नाव, मला वाटते जुन्या भाषेतील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला जी लिपी आहे त्यामध्ये ही जे भाषेमध्ये लिहिलेलं आहे हे बघा, नक्षीकाम असं केलेलं आहे. एकदम अतिशय सुंदर आहे. ही बघा. आणि ही सुराख हे कशासाठी आहे हे पण थोडं कमेंटमधून सांगायचं आहे तुम्ही. नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. थोडंसं इथं सर रे बाबा, हो. नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. तर हे जे सुराख आहे ना, हे आपण सुराख सांगायचे कशासाठी आहे. कमेंटमध्ये सांगायचे की सुराख कशासाठी आहे. थोडं सरका ना, थोडं जाऊ द्या, पूर्ण तोफ जाऊ द्या. हे बघा, ही तोफ तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे पण सांगायचे कुठलं मूर्ती तर कुठल्या हे भेटतात. आता बघा, इथे तुम्हाला दाखवतोय ही अक्षरे. आणि ही बघा, तोफ उदगीरच्या किल्ल्याला जे लास्ट वरच्या टोकाची जी तोफ आहे ती आहे. आणि जो विजय झाला मराठ्याचा, जो झेंडा फहरावला गेला, तो हाच झेंडा आणि हाच शेवटचा टोक आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आणि आता तुम्हाला थोडंसं उदगीरचंही दर्शन या ठिकाणी घडवणार आहे. हे पहा, इथनं लोक असं सांगतात, प्रचलित आहे, लोक सांगतात की या किल्ल्यावरनं एक भुयार आहे की जे पीराला जाते. आणि तो जो पीर आहे ते या ठिकाणाहून तुम्हाला दाखवते मी. तो पीर हे बघा, हे बघा, हा पीर आहे. ठीक आहे. आणि हे बघा बोधन, बोधन जळकोट रोड. तसंच तुम्हाला दाखवते मी उदगीर दर्शन. या ठिकाणी बौद्ध विहार आणि
हे सोमनाथपूर दिवाळी संपली आज संपणार आहे. आम्हाला नोव्हेंबर 6 तारखेपर्यंत पूर्णच या ठिकाणाहून जितकं दिसेल तितकं उत्केचं दर्शन तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. आपल्याला संपूर्ण या किल्ल्याची शक्य होईल तेवढी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी इतिहासामध्ये नोंद आहे, मराठ्याचा विजय झालेला आहे. आणि या किल्ल्यामध्ये सद्गुरू उदयगिरी बाबा यांची समाधी आहे. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच.